सोप्या पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती पाहूया की 14,582 जागांची जाहिरात तर आली. ऑनलाईन अर्ज कसं करायचं आहे, कोणती लिंक आहे, परीक्षा कोणत्या शहरामध्ये होणार आहे, त्याची अभ्यासक्रम किती काय असणार आहे, परीक्षेचे टप्पे किती आहे, पात्रता काय लागते, वयोमर्यादा, अभ्यासक्रम सगळी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या जाहिरातीच्या व्यतिरिक्त अजून 2 महत्त्वाच्या जाहिराती मित्रांनो तुमची वाट पाहत आहेत. लास्ट डेट जवळ येत आहे, तर ते जरी तुम्ही पाहिलं नसेल, 10वी पासवरून आहे त्या मित्रांनो, तुमचं 10वी झालं असेल तर त्या दोन्ही जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, ही जाहिरात झाली की तेही जाहिराती पाहून घ्या, जेणेकरून तुम्ही इच्छुक असाल तर त्याही जाहिरातींना मित्रांनो तुम्ही वेळ संपण्या अगोदर या ठिकाणी अर्ज करू शकता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ संपल्या पाहून घ्या. तर तुम्ही यापूर्वी नोंदणी मुद्रांचा फॉर्म भरला असेल तर त्याच्या प्रश्नपत्रिका आपण मोफत उपलब्ध केलेल्या आहेत यूट्यूबला, त्यासुद्धा पाहून घ्या. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच नवी मुंबई महानगरपालिका बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW याच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहेत. तांत्रिकच्या घेतलेल्या आहेत, नॉन टेक्निकलच्या घेतलेल्या आहेत, फुल लेंथ घेतलेल्या आहेत. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्याही आवर्जून पाहून घ्या. जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्हाला या ठिकाणी टू द पॉईंट सर्व कंटेंट पाहिजे असेल तर अगदी माफक फीमध्ये उपलब्ध केलेला आहे. नोंदणी मुद्रांसाठी फक्त ₹280 उपलब्ध आहे. GMC नांदेड भरतीसाठी आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW नवी मुंबई महानगरपालिकेसाठी उपलब्ध आहे. लिपिक टंकलेखसाठी उपलब्ध आहे मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. GMC छत्रपती संभाजीनगर गड्ड भरतीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. अगदी कमी फीमध्ये उपलब्ध केलेलं आहे. आणि तुम्हाला वाटतं की आता भरपूर साऱ्या भरत्या येत आहेत, प्रत्येकासाठी सेपरेट मला नको घ्यायला. एकदा का तुम्ही आपल्या एक्झामवाडीचं ऑल इन वन जर घेतलं 999चं, तर तुम्हाला इतर कोणतंही सेपरेट घ्यायची गरज पडत नाही. ऑल सरळ सेवा, रेल्वे भरती, MPSC कंबाईंड, TCS IBPS पॅटर्न सगळं काही एकाच फीमध्ये फक्त 999मध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटीसह तुम्हाला हे सुद्धा घेऊ शकता. तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. ही जी काय भरती आहे मित्रांनो, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती आलेली आहे. कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, त्यालाच आपण कंबाईंड ग्रॅज्युएट लेवललाच आपण काय म्हणतो, CGL. C म्हणजे काय मित्रांनो, कंबाईंड, G म्हणजे ग्रॅज्युएट आणि L म्हणजे लेवल, CGL. ठीक आहे, SSC CGL 2025. तर त्याची ही जाहिरात आलेली आहे. कधीपासून अर्ज सुरू झालेले आहेत? 9 जूनपासूनच ऑलरेडी अर्ज सुरू झालेले आहेत. लास्ट डेट 4 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 4/7/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, याचे फॉर्म भरू शकता. त्यानंतर याच्या मित्रांनो परीक्षेच्या तारखासुद्धा दिलेल्या आहेत. 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या तारखेमध्ये तुमची Tier 1ची एक्झामसुद्धा असणार आहे. अगोदरच त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. जसं की याच्यात 2 परीक्षा असतात मित्रांनो. Tier 1 पास झाल्यानंतर तुम्हाला Tier 2 साठी बोलवलं जातं. तर त्या Tier 2ची जी परीक्षा असणार आहे ती डिसेंबरमध्ये होईल असं यांनी सांगितलेलं आहे. अप्रॉक्सिमेट कधी होईल तर टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे, डिसेंबरमध्ये होणार आहे. एवढ्या 2 परीक्षा घेत आहेत म्हणजे त्यांना फी पण त्याचे मित्रांनो स्टेटस पण तसंच असतं आणि वेतन पण तसंच असतं, पगार पण तसाच असतो मित्रांनो. पगार जर आपण या ठिकाणी बघितला तर आपण या ठिकाणी बघू शकता 44,900 ते 1,42,400. बघा काय पगार जर आपण बघितलं तर तुम्हाला समजून जाऊ शकतं की ह्या पोस्टचं स्टेटस काय असेल. आणि त्यासाठी तुम्हाला मेहनतसुद्धा मित्रांनो त्याच पद्धतीने घ्यावी लागते, कारण ही परीक्षा आपल्याकडून मेहनत, तुमचं या ठिकाणी अभ्यास, प्रचंड अभ्यास या ठिकाणी डिमांड करत असतं. त्यामुळं उगीच फी कमी आहे, ₹100 फी आहे म्हणून भरू नका. जर भरणार असाल तर प्रॉपर डेडिकेटली अभ्यास करा. अदरवाईज मग गटच्या भरत्या आहेत, गटच्या पण भरत्या आहेत, 10वी पासवरून भरत्या आहेत. त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी दिले आहेत. त्या 2 जाहिराती बघून घ्या, महाराष्ट्र शासनाच्या आहेत. आता ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगोदर आपण पाहत आहोत, जे की ग्रॅज्युएशनवरती ही भरती असणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या भरत्या आहेत मित्रांनो. ग्रुप बेसाठी जर बघितलं तर 30 वर्ष मॅक्झिमम यांनी वय दिलेलं आहे. ओके, काही पोस्टसाठी या ठिकाणी 32 वर्षसुद्धा आपल्याला दिसत आहे. परंतु बाकीच्या ज्या आहेत या ठिकाणी गट क च्या भरत्या, तर त्याला वय कमी थोडं दिलेलं आहे. 27 वर्षापर्यंत या ठिकाणी वय दिलेलं आहे. आणि जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दिलेलं असतं. जसं की तुम्ही जर SC/ST मध्ये असाल तर 5 वर्षाची तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आहे. SC/ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट दिलेली आहे. OBC मध्ये असाल तर 3 वर्षाची सूट दिलेली आहे. तुम्ही जर दिव्यांग असाल तर या ठिकाणी तुम्हाला 10 वर्षाची या ठिकाणी काय केलेलं आहे, सूट दिलेली आहे. आणि अजून आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी बघू शकता. ह्याची संपूर्ण PDF मी टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहेच. शिक्षण काय लागतं मित्रांनो, यामधल्या 2 पोस्ट जर सोडल्या, म्हणजे ज्युनियर स्टॅटिस्टिकल आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर हे 2 पोस्ट जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या पोस्टला, ओके, ऑल अदर पोस्टसाठी जर आपण बघितलं तर तुमचे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन असू द्या, आर्ट, सायन्स, कॉमर्स, तरीसुद्धा तुम्ही बाकीच्या पोस्टसाठी भरू शकता. फक्त हे 2 पोस्टला काय लागतंय, तर 2 पोस्टला फक्त तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी, तर जसं की ज्युनियर स्टॅटिस्टिकलसाठी तुम्हाला काय पाहिजे, तर स्टॅटिस्टिक्समधलं या ठिकाणी काय पाहिजे, डिग्री पाहिजे आहे किंवा बॅचलर डिग्री पाहिजे आहे.
त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, तर 60% मॅथमॅटिक्ससाठी 12वी लेवलला पाहिजे आहे. तर तुम्ही ज्युनियर स्टॅटिस्टिक्ससाठी भरू शकता. आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला, तर यासाठी जर आपण बघितलं तर त्या रिलेटेड आपल्याला काय पाहिजे आहे, डिग्री पाहिजे आहे. स्टॅटिस्टिक्समधले काय पाहिजे आपल्याला, बॅचलर डिग्री या ठिकाणी पाहिजे आहे. या ठिकाणी आपण बघू शकता बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स. तर ह्या 2 पोस्ट जर सोडल्या तर बाकी जेवढ्या पण पोस्ट आहेत, मगाशी जे आपण या ठिकाणी पोस्ट पाहिले मित्रांनो, ठीक आहे, मगाशीच्या या ठिकाणी आपण पोस्ट पाहिलेल्या आहेत वेगवेगळ्या, तर ह्या सगळ्या बाकीच्या पोस्टसाठी हे आपण या ठिकाणी बघू शकता. जवळपास इथं जर बघितलं, ओके, जवळपास इथं जर आपण बघितलं तर टोटल पोस्ट 37 पोस्ट आहेत. टॅक्स असिस्टंट सारख्या चांगल्या चांगल्या पोस्टसुद्धा आहेत, गट कच्या आहेत, त्यानंतर गट बच्या आहेत. तर या बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी ग्रॅज्युएशन फक्त तुम्हाला काय केलेलं आहे, मागितलेलं आहे. आता जसं की ॲपियर चालू शकतं का, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की मी लास्ट इयरला आहे, माझं ॲपियर चालू शकतं. हो मित्रांनो, ज्या पण परीक्षेला 2 परीक्षा असतात, प्री मेन्स, ओके, जसं आपल्या MPSCला पण असतं प्री मेन्स, कंबाईनला असतं, तर त्या पद्धतीने जर 2 परीक्षा असतील तर तिथे ॲपियर चालू शकतं. पण सरळ सेवेला तसं नसतं. सरळ सेवेला फायनलच लागतं, ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं किंवा जे पण क्वालिफिकेशन दिलं 10वी 12वी तिथं ते लागतंच. आता ह्याला सुद्धा 2 आहेत, प्री मेन्स अशा 2 आहेत, टियर 1 टियर 2. त्यामुळे इथं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की काय तुमचं फायनल इयर असेल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, ऑल्सो अप्लाय करू शकता. पण तुमचं जे या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस आहे क्वालिफिकेशन कंप्लीट होण्याची, तर 1/8/2025ला तुमच्याकडे फायनलचं रिझल्ट पाहिजे आहे. तुम्ही पास झालेला पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आहे 1/8/2025ला. आजच्या तारखेला जरी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तरी 1/8/2025 या तारखेला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर जरी ॲपियर असाल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. अजून महत्त्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, फक्त फी ₹100 असते. स्टाफ सिलेक्शनला ₹100 फक्त फी असते. त्यातनं पण प्रत्येक महिलेला, कोणत्याही महिलेला, कोणत्याही कॅटेगरीतली महिला असू द्या, महिला उमेदवार, स्त्री उमेदवार, कोणतेही या ठिकाणी असू द्या, फिमेलला एकही रुपया घेतला जाणार नाही. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल, STमध्ये असाल, दिव्यांग असाल, तरी पण एक सर्व्हिसमॅन असाल, तरी पण तुम्हाला ₹0 फी आहे. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी एक्झेम्प्टेड केलेला आहे फीमधून, म्हणजे तुम्हाला ₹0 फी आहे. ₹0. आणि मग बाकीचे जे उमेदवार आहेत, मग कोण राहिले, OBCचे पुरुष उमेदवार आणि ओपनचे पुरुष उमेदवार, फक्त ह्या दोघांनाच फी आहे, ₹100 फी आहे. किती आहे मित्रांनो, ₹100 फी आहे. बाकी सर्वांना ₹0 फी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. काही परीक्षा जरी म्हणजे ही रिक्रुटमेंट जरी ऑल इंडिया राबवत असलं, सेंट्रल गव्हर्नमेंटची असली, तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो वेस्टर्न रिजनला या ठिकाणी यांचं एक हेड ऑफिस पण आहे. सॉरी, हेड ऑफिस म्हणण्यापेक्षा एक शाखा आहे जिथून नियंत्रण केलं जातं आपल्या वेस्टर्न रिजनचं. मग कोणकोणत्या ठिकाणी याचे परीक्षा केंद्र असणार आहे, परीक्षा तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी देऊ शकता, तर ॲप्लाय करताना तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या ठिकाणी परीक्षा निवडायचं आहे परीक्षा केंद्र. तर तुम्ही पुणे निवडू शकता, तुम्हाला जवळ असेल तर नाशिक निवडू शकता, नांदेड निवडू शकता, नागपूर निवडू शकता, मुंबई निवडू शकता, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती एवढ्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता. मग तुमच्या जवळचं कोणतं सेंटर आहे ते तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना निवडायचं असतं, जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीटवरती तोच ॲड्रेस या ठिकाणी पाहायला भेटत असतो. सगळं झालं, फी पण कमी आहे, सगळं आहे. मी मगाशी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मेहनत प्रचंड या ठिकाणी घ्यावी लागते, कारण ही परीक्षा काय असं नाही की सहज दिली आणि सहज पास झालं. 2 परीक्षा यातून तुम्हाला जावं लागतं मित्रांनो. पहिली टियर 1 आणि दुसरी टियर 2. मग टियर 1चा नेमका सिलेबस काय आहे तो आपण पाहूया. हा त्याचा सिलेबस आहे मित्रांनो. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. तर असे 25 या ठिकाणी प्रश्न आहेत आणि त्याला 2-2 गुण असतात. 1 तासाचा या ठिकाणी वेळ आहे. तुलनेने टियर 1 टियर 2 पेक्षा सोपं असतं. तर आपण जर या ठिकाणी अभ्यास केला तर अशक्य असं काही नाही. कारण बघा, बुद्धिमत्ता तर तुम्ही या ठिकाणी तलाठी भरतीला पण करत आहात, महाराष्ट्रातल्या सरळ सेवेला पण करत आहात, अंकगणित करत आहात, GK करत आहात, इंग्लिश करत आहात. ओके, वेगळं काही नाही, फक्त थोडंसं हाय लेवलने करायचं असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. ही परीक्षा जी असते ती फक्त इंग्लिश आणि हिंदी 2च लँग्वेजमधून होत असते, हे लक्षात ठेवायचं. ओके, इंग्लिश आणि हिंदी ह्या 2च लँग्वेजमधून ही परीक्षा होत असते, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथं तुम्हाला दिलेले आहे. मग ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला टियर 2ला बोलवलं जातं, दुसरी परीक्षेसाठी काही कालावधीनंतर, पहिल्याचा रिझल्ट लागल्यानंतर. मग टियर 2चा हा सिलेबस आहे, आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पेपर 1 आणि पेपर 2चा सिलेबससुद्धा या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, इच्छुक असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला वाटते की नको सर मला हा सिलेबस नाही झेपणार, तर महाराष्ट्रातल्या सुद्धा सरळ सेवा सध्या चालू आहेत मित्रांनो. मी मगाशी सांगितलं की तुम्ही वेगवेगळे गट क आणि गट ड चे 2 फॉर्म आहेत सध्या सुटलेले, ते फॉर्म तुम्ही अवश्य भरू शकता. जर तुम्हाला वाटतं की मला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता GK हा सिलेबस पाहिजे, तर ते 2 फॉर्म तुम्ही आवर्जून कमीत कमी लगेचच तात्काळ हा व्हिडिओ संपल्या लगेचच पाहून घ्या.
तुमचा अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो. भरपूर साऱ्या डिपार्टमेंटमध्ये अजून भरपूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मेगा भरती येण्याची दाट शक्यता आहे लवकरच. त्यामुळं आपला अभ्यास टू द पॉईंट चालू राहू द्या. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जी हे विषय आपले कंप्लीट असू द्या. व तुम्हाला वाटतं की मला कोणती ना कोणती एक एक्झाम क्रॅक करायचीच आहे, तर ऑल इन वनमध्ये नक्की जॉईन व्हा मित्रांनो. तुम्हाला स्पेशल ग्रुपमध्ये पण ॲड केलं जातं, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन भेटतात या ठिकाणी आणि सर्व हे कंटेंटसुद्धा तुम्हाला भेटत राहतं. कोणतीही परीक्षा सरळ सेवेची येऊ द्या, रेल्वे भरती, कंबाईन असू द्या, TCS, IBPS पॅटर्ननुसार इतर परीक्षा येऊ द्या, तर सर्वांचं तुम्हाला या ठिकाणी टू द पॉईंट सर्व कंटेंट यामध्ये भेटून जाईल ऑल इन वनमध्ये. आणि जर छोटे छोटे पॅक पाहिजे असेल तर मगाशी सुरुवातीला व्हिडिओच्या दाखवलेलंच आहे, तर तेही तुम्ही घेऊ शकता. मोफत प्रश्नपत्रिका आपण सोडवलेले आहेत, लाईव्हमध्ये सोडवत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 72 48 93 071 या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.